चला बनवूयात विदर्भ स्पेशल गरमागरम सुशिला. आणि हे सुशिला बनतात खास करून कुरमुऱ्यांपासून. तर इथे आहे ना भरपूर असे कुरमुरे मी घेतलेले आहेत आणि हे कुरमुरे आहेत ना आपल्याला लगेचच पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजत घालायचे आहेत. आता हे काय भिजत ठेवण्याची गरज नाही आहे जास्त वेळ, लगेचच आहे ना तुम्हाला त्यातलं पाणी काढायचं आहे आणि एका आहे ना चाळणीमध्ये हे कुरमुरे आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर जास्त वेळ हे कुरमुरे पाण्यामध्ये राहिले ना तर खूपच जास्त त्याचा लगदा बनेल. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने कुरमुरे मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. ते कुरमुरे आहे ना आपल्याला 5 मिनिटं तसेच ठेवायचे आहेत. तोपर्यंत इथे आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. कढईमध्ये आहे ना थोड्याशा तेलात मी जिरा आणि मोहऱ्याची फोडणी दिली. त्यानंतर कढीपत्ता, बारीक कापलेली हिरवी मिरची, कांदा टाकून छान असं परतवून घेतलं. आता याच्यामध्ये आहे ना थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, त्याचबरोबर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून छान परतवून घेतलं. आता फोडणीमध्ये आहे ना आपल्याला भिजवलेले कुरमुरे घालायचे आहेत. कुरमुरे सुद्धा छान भिजले गेल्यामुळे आहे ना सुटसुटीत झालेले आहेत. फोडणीमध्ये भिजवलेले कुरमुरे छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आहे ना 1 मिनिटाची शेवटची वाफ द्यायची आहे. वाफ दिल्यानंतर बघू शकता इथे आहे ना आपले गरमागरम सुशिला तयार होतात. आणि आहे ना ह्याला सुशिला नाव का आहे हे मला अजूनही माहिती नाहीये. पण जर कधी तुम्ही आहे ना विदर्भ साईडला गेलात ना तर तिकडे आहे ना घरोघरी ह्याचा नाश्ता दिला जातो आणि हे सुशिला एवढे अप्रतिम लागतात ना चवीला. दह्यासोबतही खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा आहे ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा या गरमागरम सुशिला खायला.